पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी नंबर 221 ते 240. मनोनी ये गोठी, विचारून करी किरीटी. आता धनुष्य घेऊन उठी, झुंजे वेगू. देखे स्वदुर्मोहा आचरता, दोषू नासे असता. तुझ भ्रांती हे कवन चित्ता पातकाची. सांगे प्लवेंची काय बुडीजे, का मार्गी जाता आढळीजे. परी विपाये चालोनी निजे, तरी तेही घडे. अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे. तैसा स्वधर्मी दोषू पाविजे, हेतु बने. मनोनिया पार्था, हेतू सांडोनी सर्वथा. तुझ क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे. आणि लाभ न धरावे मना माझी. येत विजय पण होईल, की सर्वता देह जाईल. हे आधीची काही पुढील चिंता वेना. आपण या उचिता, स्वधर्मे रहाटता. जे पावे ते निवांता, सहोनी जाओ. ऐसिया मने होआवे, तरे दोषून घडे स्वभावे. मनोनी आता झुंजावे, निभ्रांत दुवा. हे सांख्य स्थिती मुकुळीत, सांगितली तू जयेथ. आता बुद्धी योगो निश्चित, अवधारी पा. जया बुद्धी युक्ता, जाहलिया पार्था. कर्मबंधो सर्वता, बंधो न पवे. जैश्रे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे. परी जैतेसी उरिजे अचुंबित, तैसे ही कतरी नसे. आणि मोक्ष तो उरला असे, जेत पूर्वानुक्रमो दिसे चोखाळत. कर्माधारे रहाटिजे, परी कर्मफळ न निरीक्षिजे. जैसा मंत्रज्ञो न बंदिजे भूतबाधा, तिया परी जे सुबुद्धी. आपू जालिया निरवधी, हा असताची उपाधी अवकळू न सके. जेथन संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप. गुणत्रयादी लेप न लगती येथ. अर्जुना ते पुण्य वशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. तरी आशेष ही नाशे संभार भय. जैसी दीपी दीप कळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रगटी. तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणेने. पार्था बहुत परी, जे अपेक्षिजे विचार शुरुई. जे दुर्लभ चराचरी सद्वासना, हानिका सारिका बहु असो. जैसा न जोडे परिसू, का मृताचा लेशो दैवगुणे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. या ओव्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू. की यासाठी अर्जुना, याचा आता मनात फार विचार करू नकोस. उठ, हातात धनुष्य घे आणि लवकर युद्धाला आरंभ कर. पहा, स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पातके नाहीशी होतात. मग युद्ध केल्यास पातक लागेल असा भ्रम तुझ्या मनात का आला? अर्जुना, सांग, नावेने कोणी बुडले का? सरळ मार्गावर ठेच लागेल का? कदाचित नीट चालता येत नसेल तर तेही होईल. दूधच जर विषासह घेतले तर त्याने मरण येईल. आणि त्याचप्रमाणे फलाशाने स्वधर्मापासून दोष लागतो. म्हणून पार्था, सर्व प्रकारे फळाची आशा सोडून क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे युद्ध कर, म्हणजे तुला मुळीच पाप लागणार नाही. सुखाचे ही वेळी हर्ष मानू नये आणि दुःखाच्या वेळी खिन्नता करू नये.
आणि लाभ व हानी धरू नये. या युद्धात जे मिळेल किंवा देहच पडेल या पुढच्या गोष्टी आधीच मनात घेऊन बसू नको. आपल्याला योग्य असे जे स्वधर्माचे आचरण कर, ते करतात जो प्रसंग येईल तो मुकाट्याने सहन करावा अशी मनाची तयारी होईल, तर मग सहजच पाप घडणार नाही. म्हणून तू आता खुशाल लढावे. जिथपर्यंत तुला हा ज्ञानमार्ग सांगितला, आता निष्काम कर्मयोग निश्चित सांगतो तो ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धी ज्याला साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. की जसं वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांचा स्पर्शही न होता विजयी होता येतं. त्या कर्मयुगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते आणि त्या कर्मयोगात इहलोकात भोगांचा नाश तर होत नाही आणि मोक्ष तर ठेवलेलाच आहे. कर्माच्या आदराने वागावे, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही आणि त्याप्रमाणे आसक्तीरहित कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही त्याला बाधा करू शकत नाही. ज्या बुद्धीत पुण्य पाप इत्यादी कर्मफलांचा प्रवेश होत नाही, जी सूक्ष्म व निश्चल झालेली आहे व जिला 3 गुणांचा विटाळ असतो, अर्जुना, ती बुद्धी पुण्याईने जर थोडीशी हृदयात प्रगट होईल तर संसाराचे सारे भय नाहीसे होईल. दिव्याची ज्योत जरी लहान असली तरी ती महान प्रकाश देते, तसे या सद्बुद्धीला लहान मानू नये. या सद्बुद्धीची प्राप्ती व्हावी अशी विचारवंत देखील इच्छा करतात, कारण या जगतात ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर वस्तू पाहिजे तितक्या मिळतात, पण परीस जसा मिळत नाही किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो. रामकृष्ण हरी. आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.